तुमचा गॅस आता आला. आता हे गॅस आला काम करताना समजा तुमचा असा विजला, हा विजला. आता इथे बघा शेगडी चालू आहे पण हा गॅस विजलेला आहे. आता वास येतोय का बघा, फक्त बघा वास येतोय का तुम्हाला, काही जवळून पण बघून घ्या. एकदम फक्त 1% 2% तो नाही तर येणार पण नाही वास, एकदम बारीक आहे. पण आता आपण हा गॅस एकदम स्पीड मध्ये पसरला असता तेवढा येतोय का? आता मी याला चालू करेल ना, जो एकदम भडका मोठा होतो ना तो भडका प्रकार होणार नाही. आता हे चालू आहे. आता मला माचीस दे फक्त. आता गॅस चालू आहे. आता हा गॅस चालू असताना हा पाईप इथून तुटला, काय होईल? गॅस एकदम स्पीड मध्ये. आता बघा तिथे गॅस चालू आहे, काय झालं? आता इथून गॅस निघाला पाहिजे ना, गॅस निघाला पाहिजे. अशा वेळेस किती स्पीड मध्ये गॅस निघाला की गॅस निघाला काही गॅस? काहीच गॅस निघाला नाही. आता मी परत त्याला लावून टाकतो. आता मी याला चालू केलं नाही होणार चालू, कारण त्याला कळलेलं की इथे लिकेज कुठेतरी झालं होतं. मी काय करतो, इथून परत त्याला 3 वेळेस, हे जेव्हा लिकेज होतो तेव्हा पण करायचं, हे 3 वेळेस परत दाबून द्यायचं. आणि त्यांनी लॉक करून ठेवलेलं आहे. हे 3 वेळेस दाबून टाकलं, आता चालू केलं, आता चालू आहे. बरोबर. घरामध्ये भूकंप पण आलं, हा भूकंपामुळे हल्ला तिकडे बघा चालू आहे, हे हलून पण गेला, गॅस बंद झाला. त्याने काय केलं, सिक्युअर करून टाकलं. म्हणजे तुमच्या कुठल्याही अडचणी लिकेजमुळे काही होत नाही, डायरेक्ट हा लॉक करून टाकलं. आता मी याला परत चालू केलं, नाही होणार. त्यावेळेस फक्त 3 वेळेस आपल्याला हे, म्हणजे तुम्हाला जेव्हा संकट येईल त्यावेळेस हा स्वतःवर डायरेक्ट खेचून घेतो. गॅसचं पुढे लिकेज वगैरे होतं, डायरेक्ट तो संकट इथे खेचून घेतो. परत चालू केलं, चालू केलं. समजलं? काय नाही, छोटासा डेमो आहे, पण कसं तुम्हाला केलेस दाखवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. बरोबर ना, दाखवून दिलं म्हणजे हा इतका सेफ आहे. फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सिलेंडर बदलाल त्यावेळेस फक्त याला 3 वेळेस दाबायचं. 3 वेळेस थोडस लूज मध्ये, 1 सेकंद थांबायचं, परत थोडस सेकंद थांबायचं, परत तिसरं सेकंद थांबायचं. लगेच इथं आला तुमचा गॅस चालून जाईल.